नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना आता घर बसल्या माहिती मिळणार आहे। जिल्हा परिषदेकडून स्पंदन पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेले आहे। त्या संदर्भात आपण आता सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। म्हणजे तुम्ही आता घर बसल्या तुमची नोंदणी करू शकणार आहे, कागदपत्र देऊ शकणार आहे, तसेच तुमच्या योजनेची स्थिती बघू शकणार आहे। या सर्व गोष्टी या पोर्टलच्या माध्यमातून केल्या जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता दिव्यांगांना घर बसल्या मिळणार माहिती। जिल्हा परिषदेकडून स्पंदन पोर्टल कार्यान्वित। पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांना त्यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या विविध योजनांची माहिती आता घर बसल्या एका क्लिकवर मिळणार आहे। जिल्हा परिषदेने दिव्यांगांसाठी स्पंदन हे ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केले आहे। या पोर्टलद्वारे योजनांची माहिती मिळेल, सोबतच दिव्यांग व्यक्तींचा ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या पुढाकाराने हे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे। जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले। या पोर्टलद्वारे जिल्ह्यातील दिव्यांगांना मदत होणार आहे। पुणे जिल्ह्यात सुमारे 1 लाख दिव्यांग आहेत। आतापर्यंत 88,000 जणांनी ओळखपत्र देण्यात आलेले आहे। दिव्यांग व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी करणे, त्यांना सरकारी योजना तसेच सोयी सुविधांचा लाभ मिळवून देणे हा या पोर्टलचा उद्देश आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह शाळाबाह्य मुले, प्रौढ वयातील दिव्यांगांना या पोर्टलचा वापर करता येणार आहे। पोर्टलवर दिव्यांग असल्याची नोंदणी स्वतः करता येणे शक्य होणार आहे। त्यामुळे आता दिव्यांग कार्यालयात जाऊन नोंदणी करण्याची गरज राहणार नाही। या पोर्टलमध्ये 70 प्रश्नांचा समावेश आहे। त्या अंतर्गत दिव्यांगांच्या 21 प्रकारानुसार दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेली साधने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विचारणा करण्यात आली आहे। कोणत्या वयोगटातील किती दिव्यांग आहेत, त्यात शालेय विद्यार्थी किती, शाळाबाह्य मुले किती, प्रौढ वयातील दिव्यांग किती, त्यांच्यासोबत कोणत्या योजना राबविता येतील याबाबत धोरणात्मक बाबी तयार करण्यासाठी या नोंदींचा उपयोग होणार आहे। या पोर्टलवर नोंदणी केलेल्या दिव्यांग व्यक्तींना तसेच ग्रामपंचायत आणि प्रशासकीय स्तरावर वापरकर्त्यांसाठी लॉग इनची सोय करण्यात आलेली आहे। नोंदणी केलेल्यांचा अहवाल पाहण्याची सुद्धा सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, जिल्ह्यातील दिव्यांगांची 100% नोंदणी करता येणार आहे। त्या नोंदींचे विश्लेषण करता येणार आहे। तसेच त्या नोंदींद्वारे जिल्ह्यात कोणत्या वयोगटातील किती दिव्यांग असून महसूल, शिक्षण आणि अन्य विभागांसाठी या नोंदींचा उपयोग होणार आहे। त्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे, असे जिल्हा दिव्यांग समाज कल्याण अधिकारी यांनी सांगितलेले आहे। या पोर्टलची उद्दिष्टे काय आहेत, तर ऑनलाईन नोंदणीची उद्दिष्टे आहेत की जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची 100% नोंदणी करून ती संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करणे, दिव्यांगांचे प्रमाणपत्र नसलेल्यांची तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे, म्हणजे ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही त्यांची तपासणी करून त्यांना UDID कार्ड या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तपासणी पश्चात पुढील संदर्भ सेवा देण्याची गरज असल्यास उपचार सेवा मिळवून देणार आहे। दिव्यांगांसाठी उपकरणे आवश्यक असल्यास उपलब्ध करून देणे, तसेच प्रमाणपत्र लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करणे, सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना स्वावलंबन कार्ड उपलब्ध करून देणे, अशा प्रकारे या पोर्टलची उद्दिष्टे आहेत। म्हणजे सर्व जे काही दिव्यांग आहेत त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने हे स्पंदन पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेले आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने हे स्पंदन पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेले आहे। अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषदेमध्ये हे पोर्टल कार्यान्वित करणे गरजेचे आहे, ज्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांना या ठिकाणी नोंदणी होऊन त्यांचे विश्लेषण केले जाईल। त्यांना ज्या काही योजना तसेच त्यांच्या काही तक्रारी असतील, सोयीसुविधा असतील, त्याचा फायदा या ठिकाणी देण्यात येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। तुम्हाला काय वाटते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पोर्टल हवे किंवा नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।